मतदान वाढलं होतं आणि त्याचा फायदा महायुतीला या ठिकाणी होताना दिसतो। महायुती 195 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे, तर महाविकास आघाडी 75 जागांवर आघाडीवर। तर लाडक्या बहिणींनी कौल हा महायुतीच्या बाजूने दिलेला आहे। लाडकी बहीण योजना महायुतीसाठी ही पोषक ठरलेली आहे। महायुती सध्या सुसाट सुटली आहे। तर लाडक्या बहिणींचा कौल महायुतीच्या बाजूने 195 जागांवर महायुती आणि 75 जागांवर महाविकास आघाडी। या योजनेनंतर महाविकास आघाडीचा या कलांमध्ये देखील पुरता धुवा उडालेला पाहायला मिळतोय आणि तब्बल 199 जागांवर आता महायुती आघाडीवर आहे। 109 जागांवर भाजप। तर मोठा झटका महाविकास आघाडीला, केवळ आता 49 जागांवर संपूर्ण महाविकास आघाडी येऊन ठेपली आहे। तर आंबेगावमध्ये दिलीप वळसे पाटील 281 मतांनी आघाडीवर आहेत। मालाडमधून विनोद शेलार हे देखील आघाडीवर आहेत। असलम शेख इथे पिछाडीवर पडले आहेत। कारंजामध्ये सईताई ढाके भाजपच्या उमेदवार आघाडीवर आहेत। 3623 मतांनी त्यांनी आघाडी घेतली आहे। तर महायुती 199 जागांवर आघाडीवर, महाविकास आघाडी 49 जागांवर आघाडीवर। जवळपास 200 जागांवर महायुतीने या ठिकाणी आघाडी घेतलेली आहे। तर भाजप 109, शिवसेना 56, राष्ट्रवादी 34 जागांवर आघाडीवर आहे। काँग्रेस 19, ठाकरे गट 19 आणि पवार गट सध्या 11 जागांवर आघाडीवर आहे। हेच आकडे असे राहिले तर मग विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचा आकडा हा अगदीच तुटपुंजा असणार आहे। तर पूर्ण बहुमतामध्ये असेल महायुती। तर काटोलमध्ये चरणसिंग ठाकूर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत। सलील देशमुख यांना हा मोठा धक्का। चरणसिंग ठाकूर 2928 मतांनी आघाडीवर आहे। तर महायुती इथे 199 जागांवर आघाडीवर आहे। भाजप 109, शिवसेना 56, राष्ट्रवादी 34 जागांवर आघाडीवर, काँग्रेस 19, तर तिथे ठाकरे गट देखील 19 जागांवर आघाडीवर। आंबेगावमध्ये दिलीप वळसे पाटील यांना देखील आघाडी मिळाली आहे। 281 मतांनी दिलीप वळसे पाटील सध्या आघाडीवर आहेत। आंबेगावमध्ये दिलीप वळसे पाटील हे सध्या आघाडीवर आहे। तर इथे महाविकास आघाडी 100चा आकडा देखील गाठू शकलेली नाही। बेलापूरमध्ये मंदा म्हात्रे या आघाडीवर आहे। तर बेलापूरमध्ये मंदा म्हात्रे भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत। संदीप नाईक हे सध्या पिछाडीवर आहेत। तर मालाडमधून विनोद शेलार हे देखील आघाडीवर आहेत। कल्याण ग्रामीणमध्ये शिंदे गटाचे राजेश मोरे आघाडीवर, शहापूरमधून शिंदे गटाचे दौलत दरोडा 3752 मतांनी आघाडीवर।